नवीन विचारांचं वारं महाराष्ट्रात वाहू लागलं, की ज्याला आपण आधुनिक म्हणतो. आणि त्या आधुनिकतेतून पुढे येणारी सगळी समाजरचनासुद्धा वेगळी होती, जी तुमच्या पारंपरिक समाजरचनेशी सुसंगत वाटणारी नव्हती. पारंपरिक रचनेमध्ये ज्यांना स्थान असायचं ते स्थान कदाचित नंतरच्या रचनेमध्ये राहील अशी काही खात्री कोणाला देता येत नव्हती. तेव्हा ती पारंपरिक रचना कोणती होती, तर ती होती चातुर्वर्ण व्यवस्थेची. आणि पाश्चात्य लोक जे आहेत, युरोपियन विशेषतः, वेगवेगळ्या प्रकारचे, जर्मनचे असतील, जर्मनीचे असतील, इंग्रज असतील, फ्रेंच वगैरे वगैरे, डच, हे सगळे लोक त्याच वंशाच्या शाखा आहेत. आणि त्यांनी जवळजवळ जगभर आपलं राज्य स्थापन केलेलं आहे. तर जेव्हा तुम्ही आर्य भारतात आले बाहेरनं असं म्हणता, तेव्हा हे जे काही लोक आहेत आत्ता आपल्याला, ज्यांना आपण युरोपियन म्हणतो, त्यांच्यासारखेच हे कुणी एक असले पाहिजेत. त्यांच्यापैकीच एक वेगळी ब्रँच आहे, की ज्यातली एक ब्रँच परत इराणला थांबली. तर त्यांचं म्हणणं असं होतं की आपण जेव्हा भौतिक चौकटीमध्ये, आर्थिक व्यवस्थेच्या चौकटीमध्ये इतिहासाचं इंटरप्रिटेशन करायला लागतो, तेव्हा जे इंटरप्रिटेशन होईल ते राजवाड्यांच्यामध्ये हवेवर, म्हणजे प्रिमिटिव्ह फॉर्ममध्ये तुम्हाला ते दिसतं. आणि आता इथून पुढे मार्क्सवादी इतिहास मीमांसकांचा मुद्दा ते पुढे घेऊन जायचं. विशेषतः त्यांच्यामधल्या स्त्री पुरुष संबंधाबद्दल राजवाडे जे लिहायला लागले ते ऐकून वाचून लोकांना धक्का बसायला लागला, की हे असे कसे काय म्हणू शकतात राजवाडे. हे एका बाजूला ते असं म्हणतायत, हा मुद्दा लक्षात घ्या, की चातुर्वर्ण व्यवस्था हे आर्यांचं मुख्य धन आहे, आर्यत्वाची एक खूण आहे. ती चातुर्वर्ण व्यवस्था ज्यांनी जास्तीत जास्त जपली त्यांचा आर्यवंश अधिक शुद्ध. कारण तो चातुर्वर्ण व्यवस्था परत शुद्धीसाठीच शोधली आहे ना वंशाच्या. मग ती कुणी जपली, तर भारतातल्या आर्यांनी जपली. आणि मग त्यांचं पुढचं म्हणणं असं होतं की छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांनी जर काही केलं असेल, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य मिळवू पाहत होते आणि समर्थ रामदास स्वामी स्वधर्माची स्थापना, धर्मस्थापना करू पाहत होते. धर्मस्थापना म्हणजे दुसरं तिसरं काही नसून चातुर्वर्ण व्यवस्थेची स्थापना. ही दासबोधाचं इंटरप्रिटेशन हे आपणाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याला पाठिंबा देणारा ग्रंथ, त्यांच्या कार्याचं स्पष्टीकरण करणारा, समर्थन करणारा ग्रंथ असं करता आलं पाहिजे. आणि एकट्या शिवाजी महाराजांचंच नाही, त्या काळातल्या स्वातंत्र्योत्सुक सगळ्या लोकांच्या संदर्भात हे लागू आहे. म्हणून मुळात दासबोध या नावाची फोडच करताना, समाज सोडवताना राजवाड्यांनी वेगळ्या प्रकारे सोडवला. आता दास म्हणजे समर्थ रामदास स्वतःला रामाचा दास म्हणून घ्यायचे, तर दासबोध याचा अर्थ रामदास बोध. खरं तर तिथे आपण राम शब्द आदळून ठेवला. राजवाडे म्हणतायत की त्या काळातले मुसलमानांचे गुलाम झालेले सगळे जे कुणी लोक होते महाराष्ट्रातले, भरतखंडातले, ते दास आहेत. आणि दासबोध म्हणजे दासांना केलेला बोध, म्हणजे गुलामांना केलेला बोध, की तुम्ही उठा, जागे व्हा, धर्माकडे वाटचाल सुरू करा, म्हणजे मग तुम्हाला तुमचं राज्य मिळेल. आणि ते सांगतायत की स्त्रियांनी बंड केलं पाहिजे पुरुष व्यवस्थेच्या विरुद्ध. मग सगळ्या प्रकारच्या स्त्रिया, कुमारिका असतील, लग्न झालेल्या असतील, लग्न मोडलेले असतील, त्यांनी पुढे यायचं आणि पुरुष सत्तेच्या विरुद्ध बंड करायचं. हे वेगळ्या प्रकारची सगळी मांडणी आहे राजवाड्यांची. रामदासी पंथ आणि वारकरी पंथ यांच्यामधलं द्वैत जे निर्माण केलं ते मुळातल्या रामदासी पंथातल्या कुठल्याही चरित्रकारानं, लेखकानं केलेलं नाही. नमस्कार, मी सदानंद मोरे. वारकरी दर्शनमध्ये आपणा सर्वांचं महाराष्ट्र मंथनसाठी स्वागत करतो. आपण असा विचार मांडण्याचा प्रयत्न केला की महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एक बरम्युडा ट्रँगल आहे आणि तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, समर्थ रामदास आणि तुकाराम महाराज. आणि हा साधारणपणे केव्हा निर्माण झाला, हा काही रामदास तुकोबांच्या काळात निर्माण झालेला नव्हता. इतकंच नव्हे तर नंतरच्या काळात सुद्धा, म्हणजे जोपर्यंत शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं स्वराज्य, पुढे पेशवे अवतीर्ण झाले त्या स्वराज्यामध्ये, तेव्हासुद्धा म्हणजे थेट 1818 सालापर्यंत अशा प्रकारचा ट्रँगल अस्तित्वात नव्हता. तो कधी निर्माण झाला. नंतरच्या काळात सुद्धा आपण पाहिलं की अगदी 19व्या शतकाच्या अखेरपर्यंत म्हटलं तरी चालेल असं ट्रँगल नव्हता. तो साधारणपणे अगदी 19वं शतक संपता निर्माण होऊ लागला. आणि तो निर्माण होण्याचं मुख्य एक कारण
म्हणजे अर्थात इतिहासाचार्य राजवाडे यांनी एक केलेली वेगळी अशी मांडणी. आणि मी तुम्हाला सुतोवाच याच्यापूर्वी केलेले आहे, आणखी एकदा परत तो मुद्दा सांगतो की राजवाड्यांच्या संशोधनामध्ये लिखाणामध्ये आपल्याला ज्या आंतरिक विसंगती सापडतात, इंटरनल कॉन्ट्रडिक्शन सापडतात, ते कधी कधी त्याचं आश्चर्य वाटतं. परंतु जेव्हा आपण विचार करतो, काळाचा विचार करतो, तेव्हा मग ते आश्चर्य आपलं आपोआप विरून जातं. त्याचं कारण असं आहे की तो काळ पारतंत्र्याचा होता आणि राष्ट्राला स्वातंत्र्य मिळावं असं दरम्यानच्या काळात लोकांना, विशेषतः महाराष्ट्रातल्या लोकांना वाटू लागलं होतं. आणि ही जी जागृती आहे विशेष करून, ती जागृती अगदी 2-3 शब्दात जर सांगायची झाली तर स्वधर्म, स्वदेश आणि स्वभाषा. आणि मग या 3 संकल्पना आपल्याला प्रकर्षानं कुणी मांडलेल्या दिसतात तर विष्णू शास्त्री चिपळूणकर यांनी निबंधमाला नावाचं मासिक पुस्तक काढायला सुरुवात केली. आणि राजवाड्यांच्या वरती अर्थातच त्या निबंधमालेचा विलक्षण प्रभाव होता, किंवा त्या काळातल्या अनेक लोकांच्यावरती. आणि ह्या 3 गोष्टी कुठे कुठे दिसतात त्यांना, अशा प्रकारचा विचार त्यांनी सुरू केला. आणि त्यात त्यांना समर्थ रामदासांचं नाव त्यांच्या दृष्टीने पुढे आलं की त्याच्यामध्ये आपल्याला या गोष्टी दिसतात. आणि म्हणून त्यांनी एक वेगळ्या प्रकारची मांडणी इतिहासाची करायला सुरुवात केली राजवाड्यांनी. आणि ही मांडणी तेव्हाच्या रानडे, म्हणजे न्यायमूर्ती रानडे आणि विशेषतः राजाराम शास्त्री भागवत यांच्या मांडणीला छेद देणारी होती. मग आता स्वातंत्र्य मिळवायचं असं जर आपण मान्य केलं, स्वराज्य मिळवायचं, तर ते मान्य करण्यासाठी मार्ग कोणते, जवळचा मार्ग कोणता, लांबचा मार्ग कोणता. आता हा जो मुद्दा येतो परत स्वातंत्र्याचा, स्वराज्याचा, त्याचबरोबर दुसराही मुद्दा येतो ना. तो मुद्दा म्हणजे कोणता, की त्या येणाऱ्या स्वराज्यामध्ये कुठल्या प्रकारचा समाज पाहिजे, समाज रचना कशी हवी आहे, इथेही तो मुद्दा येतो. आणि आपल्याला कल्पना आहे की मधल्या काळामध्ये, म्हणजे हे मराठ्यांचं राज्य लयाला गेल्यानंतर जेव्हा इंग्रज लोकांचं राज्य इथे आलं, कंपनी सरकारचं, आणि मग परत व्हिक्टोरिया राणीचं, म्हणजे ब्रिटिश पार्लमेंटचं वगैरे वगैरे, त्या काळामध्ये एक नवीन विचारांचं वारं भारतात, महाराष्ट्रात वाहू लागलं, की ज्याला आपण आधुनिक म्हणतो. आणि त्या आधुनिकतेतून पुढे येणारी सगळी समाजरचना सुद्धा वेगळी होती, जी तुमच्या पारंपरिक समाजरचनेशी सुसंगत वाटणारी नव्हती. पारंपरिक रचनेमध्ये ज्यांना स्थान असायचं ते स्थान कदाचित नंतरच्या रचनेमध्ये राहील अशी काही खात्री कोणाला देता येत नव्हती. तेव्हा ती पारंपरिक रचना कोणती होती, तर ती होती चातुर्वर्ण व्यवस्थेची. तर राजवाड्यांचा असा ठाम विश्वास होता, आणि हे मला तुम्हाला सांगू देत मुद्दाम, त्याच्याशिवाय या बाकीच्या गोष्टी कळायच्या नाहीत. आणि त्या काळामध्ये जवळजवळ सगळ्या लोकांनी एक सिद्धांत गृहीत धरला होता. तो पश्चिमेकडनं झालेला होता, लक्षात घ्या. पश्चिमेकडनं असे काहीतरी सिद्धांत यायचे आणि त्यानुसार आपण आपल्याकडच्या सगळ्या गोष्टींची पुनर्मांडणी करीत जायचो, असं त्या काळचा जवळजवळ पायटच पडला होता. म्हणजे एक प्रकारचा इन्व्हर्स ओरिएंटलिझम म्हणतोय आपण. तो मुद्दा जाऊ द्या, आपल्याला त्याच्यात शिरायचं नाही, एरवड सेटच्या जंजाळात आपल्याला जायचं नाही. इथे मला असं दिसतं चित्र की आर्य नावाची जी जात, जो वंश आहे, खरं तर तो वंश जगात सर्वश्रेष्ठ आहे. आणि पाश्चात्य लोक जे आहेत, युरोपियन विशेषतः, वेगवेगळ्या प्रकारचे, जर्मनचे असतील, जर्मनीचे असतील, इंग्रज असतील, फ्रेंच वगैरे वगैरे, डच, हे सगळे लोक त्याच वंशाच्या शाखा आहेत. आणि त्यांनी जवळजवळ जगभर आपलं राज्य स्थापन केलेलं आहे. तर जेव्हा तुम्ही आर्य भारतात आले बाहेरनं असं म्हणता, तेव्हा हे जे काही लोक आहेत आत्ता आपल्याला, ज्यांना आपण युरोपियन म्हणतो, त्यांच्यासारखेच हे कुणी एक असले पाहिजेत. त्यांच्यापैकीच एक वेगळी ब्रँच आहे की ज्यातली एक ब्रँच परत इराणला थांबली. हा मुद्दा आला परत, तेही आर्यच आहेत. तर मग आर्य जर एवढे श्रेष्ठ असतील तर आर्यांची समाज रचना सुद्धा तेवढी श्रेष्ठ असली पाहिजे. मग ती कोणती रचना, तर आर्यांची समाज रचना म्हणजे चातुर्वर्ण व्यवस्था. हे अर्थात राजवाड्यांनी पण गृहीत धरलं होतं. आणि मग नुसतं स्वराज्य चालणार नाही, स्वराज्याबरोबर चातुर्वर्ण व्यवस्था पाहिजे, हा त्यांच्या याच्यातला मुद्दा होता. मग या 2 गोष्टींचा पुरस्कार कुणी केला पूर्वीच्या काळामध्ये, तिथे परत ते समर्थ रामदासांकडे येतात. म्हणजे एक परंपरा आणि आधुनिकता यांच्यामधला एक विलक्षण डायलेक्टिक्स म्हणा,
प्रसंगी कॉन्ट्रडिक्शन म्हणा, विसंगती म्हणा, हे तिथे दिसतं तुम्हाला. आणि मग ते सगळं असं वरती येतं बघा, सरफेस ज्याला म्हणतो आपण, पृष्ठभागावरती येतं. आणि ते जर तुमच्या लक्षात आलं नाही तर तुम्ही त्या ट्रॅपमध्ये सापडता. त्याच्यातून बाहेर कसं कधी पडाल तुम्ही? तुम्हाला ह्या सगळ्याचं जेनेसिस काय आहे नेमकं, हे कसं निर्माण झालं, याचा कॉन्टेक्स्ट ऑफ डिस्कवरी म्हणतात त्याला, विज्ञानाच्या तत्वज्ञानाच्या भाषेमध्ये. तो समजून घेतला पाहिजे, मग तुमच्या ते लक्षात येईल. तर हे राजवाड्यांचं म्हणणं होतं. आणि हे लवकर घडलं पाहिजे. जेव्हा त्यांच्या असं पुढे पुढे लक्षात यायला लागलं की अरे हा विषय एवढा सोपा नाही आहे, या पद्धतीने होईलच याची गॅरंटी नाही, मग वेगवेगळ्या प्रकारच्या शक्यता आजमावून पाहिल्या त्यांनी, मागे पुढे पाहिलं नाही. आणि हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे ज्या मुद्द्याला आपण राजवाड्यांच्या मध्ये होत चालणारं परिवर्तन समजतो, आणि ज्या परिवर्तनावरती पहिल्यांदा कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांनी बोट ठेवलं, भारतीय विवाह संस्थेचा इतिहास हे जे पुस्तक, खरं तर ती लेखमाला होती चित्रमय जगतमध्ये येणारी, ती काही लोकांना आवडली नाही त्या काळच्या, म्हणून त्यांना ते बंद करावं लागलं. पण नंतर कॉम्रेड डांगेंनी ती लोकवाङ्मयाच्या वतीने छापली महाराष्ट्रामध्ये. खूप उशिराची गोष्ट आहे, 70-80च्या दरम्यानची गोष्ट आहे. आणि ती का छापली? तर त्यांचं म्हणणं असं होतं की आपण जेव्हा भौतिक चौकटीमध्ये, आर्थिक व्यवस्थेच्या चौकटीमध्ये इतिहासाचं इंटरप्रिटेशन करायला लागतो, तेव्हा जे इंटरप्रिटेशन होईल ते राजवाड्यांच्या मध्ये हवेवर, म्हणजे प्रिमिटिव्ह फॉर्ममध्ये तुम्हाला ते दिसतं. आणि आता इथून पुढे मार्क्सवादी इतिहास मीमांसकांचा मुद्दा ते पुढे घेऊन जायचं. मग प्रत्यक्षात राजवाडे तिथे आले होते का तिथपर्यंत, मार्क्सपर्यंत नाही, परंतु ते भौतिकवादाकडे झुकत चालले होते. खरं तर पॉझिटिव्हिझम ज्याला होतं, पण प्रत्यक्ष अर्थवाद, त्याचा पुरस्कार राजवाड्यांनी त्यांच्या हयातीतच केलेला होता. आता इथे हा पॉझिटिव्हिझम कोणाचा? तर ऑगस्ट कोम्ट नावाच्या फ्रेंच तत्ववेत्त्याचा होता, जो आधुनिक समाजशास्त्राचा जनक मानला जातो. आणि तिथपर्यंत राजवाडे आले होते असं डांगे म्हणतात. म्हणजे त्यामुळं ते ज्या आपल्या पूर्वजांबद्दल, ऋषी पूर्वजांच्या बद्दल लोकांना इतका आदर वगैरे आहे असतो, तो राजवाड्यात नाही होता. त्यांच्याबद्दल, विशेषतः त्यांच्यामधल्या स्त्री पुरुष संबंधाबद्दल राजवाडे जे लिहायला लागले, ते ऐकून वाचून लोकांना धक्का बसायला लागला की हे असे कसे काय म्हणू शकतात राजवाडे. हे एका बाजूला ते असं म्हणतायत, हा मुद्दा लक्षात घ्या, की चातुर्वर्ण व्यवस्था हे आर्यांचं मुख्य धन आहे, आर्यत्वाची एक खूण आहे. ती चातुर्वर्ण व्यवस्था ज्यांनी जास्तीत जास्त जपली त्यांचा आर्यवंश अधिक शुद्ध, कारण तो चातुर्वर्ण व्यवस्था परत शुद्धीसाठीच शोधली आहे ना वंशाच्या. मग ती कुणी जपली? तर भारतातल्या आर्यांनी जपली. हा तो मुद्दा आहे. आणि मग त्यांचं पुढचं म्हणणं असं होतं की छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांनी जर काही केलं असेल, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य मिळवू पाहत होते, आणि समर्थ रामदास स्वामी स्वधर्माची स्थापना, धर्मस्थापना करू पाहत होते. धर्मस्थापना म्हणजे दुसरं तिसरं काही नसून चातुर्वर्ण व्यवस्थेची स्थापना, पुनरुज्जीवन, की जी मधल्या काळात इस्लामी राजवटीमध्ये, मग परत ब्रिटिशांच्या राजवटीमध्ये मागे पडली. हा राजवाड्यांच्या विचारांचा एक बेस आहे, हा बोन ऑफ कंटेन्शन ज्याला म्हणतो आपण खरं तर, ते आहे. मग आता त्याच्यात त्यांना आधार सापडला. त्यांनी जे इंटरप्रिटेशन केलं ते समर्थांच्या वाङ्मयामध्ये. आता समर्थांच्या वाङ्मयामध्ये चातुर्वर्ण व्यवस्था आहे की नाही हा एक वेगळा मुद्दा आहे. पण जेव्हा ते असं म्हणतायत की आपल्याकडे कसं झालेलं आहे नेमकं, आणि नंतरच्या काळात आपल्याला ते दिसून येतं राजवाड्यांच्या दृष्टिकोनातून, किंवा कसंही पाहिलं तरी, की आपल्याकडे ब्राह्मण वर्ण आहे, आपल्याकडे क्षत्रिय वर्ण आहे, म्हणून तर आपण मुसलमानांना तोंड देऊ शकलो वगैरे वगैरे, आणि आपल्याकडे शूद्र वर्ण आहे, तो सगळीकडेच असतो. मग आपल्याकडं वैश्य वर्णाची कमतरता होती, कारण काही असतील, त्या तपशीला जायला नको आहे. मला वाटतं राजवाडे पण त्याच्यात गेले नसावेत. पण मग स्वराज्य मिळवायचं, आपली पारंपरिक समाजव्यवस्था आणायची, ही एक क्रांती आहे. तर ती समाजक्रांती आणि छत्रपती शिवाजी महाराज घडवतात ती राज्यक्रांती, आणि ह्या दोघांमध्ये एकमेकात त्या सुसंगत पाहिजे एकमेकांशी. मग शिवाजी महाराजांनी काय केलं, किंवा नंतरच्या काळात पेशव्यांच्या पर्यंत आपण बघतो की आपल्यामध्ये नसणारा वैश्य वर्ण, ते त्या वर्णाचे लोक, व्यापारी लोक राजस्थानमधनं, गुजरातमधनं इथे आणायचे, त्यांना इथे वसवायचं. अगदी पुण्यात सुद्धा आपण पाहिलं, गुजराती वगैरे मंडळी रविवार पेठेमध्ये आहेत, ते पेशव्यांच्या काळात तिथे आलेले आहेत. म्हणजे मग ती चातुर्वर्ण व्यवस्था पूर्ण होईल. म्हणजे मग एका बाजूला आपलीच समाजव्यवस्था, आपलीच धर्मव्यवस्था, आपलीच राज्यव्यवस्था, ही पूर्ण अर्थाने सामाजिक आणि राजकीय आपल्याला स्वराज्य मिळालं असं म्हणता येईल. त्यातल्या त्यात तेव्हा सोपं काय होतं, भाषिक स्वराज्य तुम्हाला मिळवता येणं शक्य होतं.
त्यासाठी काही सामाजिक किंवा राजकीय फारशा गोष्टी अनुकूल असायला लागतीलच असं नाही. तर चिपळूणकरांना ते सोपं वाटलं, तो शॉर्टकट होता, त्यांच्या आवाक्यातलं होतं, त्याचा त्यांनी प्रयत्न केला. राजवाडे त्यांचे अनुयायी असल्यामुळं त्यांनी त्यांच्या इतर लेखनात कदाचित प्राकृत भाषेबद्दल गैरउद्गार आले असतील, पण एरवी मराठी भाषेतच बोललं पाहिजे आपण, हा त्यांचा तो जो बाणा होता, तो त्यांनी मी इंग्रजीत लिहिणार नाही अशी प्रतिज्ञा केली आणि तो व्यक्त केला. तर अशा पद्धतीने सतत विचारात असणारा, सतत आतून त्याला म्हणतो आपण असा ज्वालामुखीसारखा जर त्या काळातला कुणी पुरुष असेल, विद्वान असेल, तर तो राजवाडे होता. म्हणून त्यांच्या ह्याच्यात तुम्हाला अशा विसंगती दिसतात. एक टप्पा ओलांडून पुढे गेल्यानंतर मागचा टप्पा त्यांनी सोडून दिलेला दिसतो. आणि अगदी आपल्याला त्यांच्याच लिखाणातून दिसतं की लोकमान्य टिळकांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अनुयायांनी काय करायचं, कारण महात्मा गांधींचं नेतृत्व पुढे येत होतं. मग महात्माजींचं नेतृत्व स्वीकारायचं की नाही, ते नेतृत्व टिळकांच्या नेतृत्वाशी सुसंगत म्हणावं की विसंगत म्हणावं, असा जो फार मोठा वाद हा टिळकांच्या अनुयायांमध्ये झाला, त्याची पूर्ण चर्चा, त्याचा मोठा डिस्कोर्स मी लोकमान्य ते महात्मा या ग्रंथातून दिलेले आहे आपल्या पुढे. तर राजवाडे त्याचे भाग होते, कारण ते टिळकांना मानणाऱ्यांच्या पैकी होते. पण मी तुम्हाला सांगतो, केसरीमध्ये असणाऱ्या बहुतेक लोकांचा विरोध करून राजवाडे असं म्हणायला लागले की आपण गांधीजींच्या चळवळीमध्ये उतरलं पाहिजे, बहिष्कार काय म्हणतो आपण त्याला, सत्याग्रह, हे मान्य केलं पाहिजे, भले आपल्याला ते प्रॅक्टिकल न वाटव. गांधींच्या संदर्भातला मुद्दा काय होता अनेक लोकांचा, की हे व्यवहाराला धरून नाही, राजकीय व्यवहाराला धरून नाही. तर त्याच्यावरती राजा म्हणाले की नसू देत, काही बिघडत नाही, एकदा तुम्ही त्यांना सेनापती म्हणून मान्य केले ना, मग सेनापतीची आज्ञा मान्य करणं, त्याचा हुकूम, त्याची तामिली करणं, हे आपल्यासारख्या सैनिकांचं काम आहे. अशा पद्धतीने राजवाडे दुरावले त्या सगळ्या लोकांच्या पासून. आणि मला दाट संशय आहे की राजवाडे इथून उठून जे तिकडे धुळ्याला गेले, भारत इतिहास संशोधक मंडळ संस्था ही त्यांनी स्थापन केलेली आहे. त्यांच्याबरोबर खचिम मेंदळे होते, त्यांच्याबरोबर त्यावेळेला दत्तमान पोद्दार अगदी तरुण होते. तर त्या मंडळीशी त्यांचे मतभेद झाले आणि ते मग धुळ्याला गेले. तर धुळ्याला जायचं कारण काय, की तिथे रामदासी संप्रदायाची मंडळी समर्थांचं संशोधन वगैरे करू लागली होती. त्याच्यामध्ये शंकर श्रीकृष्ण देव हे तर प्रमुख होते. आणि ॲट दी सेम टाईम इथल्या लोकांशी पटत नव्हतं, ज्या बाबतीत पटत नव्हतं त्या गोष्टी आलेल्या आहेत, पण रेकॉर्डवरती म्हणतो मी. त्यातली एक गोष्ट ही सुद्धा आहे की ही जी मंडळी आहेत ती कदाचित आपल्याप्रमाणे गांधींच्या मागे येणार नाहीत, म्हणूनही कदाचित असेल, माहीत नाही. म्हणजे मी आपला एक अंदाज पुढे ठेवतो, आपल्याला त्याच्यावरती विचार केलाच पाहिजे किंवा गंभीरपणे केला पाहिजे असं आत्ताच्या काळात, आत्ताच्या ह्याच्यात तरी मला वाटत नाही. पण एक हंच म्हणून मी तो पुढे केला. असो, तर म्हणून ती राजवाड्यांची कल्पना अशी होती समर्थांची, आणि म्हणून ते शिवसमर्थ योग नावाचा जो मुद्दा पुढे आला, की त्याच्यामध्ये हेच आहे की एक राजकीय शक्ती आणि एक धर्मशक्ती, ते धर्माचा चातुर्वर्ण व्यवस्था हा भाग आहे, लक्षात घ्या. हा फार महत्वाचा मुद्दा आहे. आपल्याकडे चातुर्वर्ण्य ही धर्माचंच एक अंग मानलं गेलं, कारण धर्म याचा अर्थच धारयती, धारण करणारा, यात धारण संयुक्तम, तो धर्म. महाभारतात व्याख्या आहे, स्मृतीमध्ये तुम्हाला व्याख्या मिळेल. धारणा कशाची, तर समाजाची, समाजामध्ये व्यवस्था लावायची. त्या व्यवस्थेला लौकिक पाठबळ जे असतं त्याचं प्रोटेक्शन राहील, ते राजसत्तेकडे मिळवायचं. त्यासाठी कायदा करायचा, तो कायदा स्फूर्ती करतात, आणि राजसत्तेला जेवढं जमेल तेवढं राजसत्तेने करायचं. परंतु काही गोष्टी अशा असतात की लोक राजसत्तेला हुडकावून लावतील, राजसत्ता जो दंड करील तो आम्ही मान्य करू असं म्हणतील. अशांच्यासाठी परलोकाची भीती दाखवायची, नरकात वगैरे जाल, किंवा वागला त्याप्रमाणे चांगलं तर स्वर्गात जाल. ही एक एकूण महाव्यवस्था आहे. मी हल्ली महाव्यवस्थेच्या भाषेमध्ये बोलतो. साप्ताहिक सकाळमध्ये माझी जी एक लेखमाला सुरू आहे, वैश्विक स्तराचा विचार करणारी, विश्वाचे अर्थ, त्याच्यात मी हेच म्हणले की कुठल्याही समाजात कोणत्याही काळामध्ये एक महाव्यवस्था असते, ज्या महाव्यवस्थेचे घटक असणाऱ्या उपव्यवस्था असतात. म्हणजे राज्यव्यवस्था ही एक उपव्यवस्था आहे, सामाजिक व्यवस्था ही एक उपव्यवस्था आहे, धर्म ही परत त्याच्या अंतर्गत येते, आणि अर्थव्यवस्था ही आणखीन एक व्यवस्था आहे. तर लोकांनी त्या काळात त्या व्यवस्थेवरती भर दिला, तिला मुख्य मानून. जसं मार्क्सवाद्यांनी अर्थव्यवस्थेला मुख्य मानलं, आणखीन कुणी धर्माला मानलं असेल. पण विचार आपल्याला या तिन्ही व्यवस्थांचा करायला लागेल, तरच आपल्याला महाव्यवस्था समजावून घेता येईल. तर राजवाडे या मताचे आहेत की अशा पद्धतीने आपल्याला चातुर्वर्ण्याची पुनर्स्थापना करायला पाहिजे. आणि अजून त्याची संपलीभूत असल्याचा भाग नाही, म्हणजे गरज संपली असल्याचा भाग नाही. अगदी त्या काळात सुद्धा मी तुम्हाला सांगतो, शाहू महाराजांनी ज्या वेळेला
वेदोक्ताची चळवळ सुरू केली त्यावेळेला पुण्यामधले अनेक लोक, महाराष्ट्रातले अनेक ब्राह्मण त्याच्या विरोधामध्ये गेले. राजवाड्यांनी त्यांना पाठिंबा दिलेला आहे. म्हणजे राजाराम शास्त्री भागवतांनी पाठिंबा देणं आपण समजू शकतो, ते एकूण त्यांच्या फ्रेममध्ये बसतं, ते समता मानणारे आहेत वगैरे वगैरे. राजवाड्यांच्या याच्यात ते तुम्हाला थोडंसं विसंगत वाटेल जर ते काय वगैरे वगैरे मानत असतील, ब्राह्मण वर्चस्व मुक्त मुक्त, पण तसं नाहीये. मग तो नेमका प्रकार काय माहिती का, तो फार इंटरेस्टिंग प्रकार आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की जर क्षत्रियत्व स्वतःचं जाहीर करतात शाहू महाराज, त्याचा अर्थ सरळ सरळ त्यांना वर्णव्यवस्था मान्य असा होतो. बरोबर आहे ना. म्हणजे दुसऱ्या बाजूला शाहू महाराज जसं सत्यशोधकांच्या जवळ असतात तसं ते आर्य समाजालाही जवळ करतात. मग जर ते चातुर्वर्ण व्यवस्थेचे पुरस्कर्ते असतील तर आता फक्त एकच काम करायचं, चातुर्वर्ण व्यवस्थेचं पुनरुज्जीवन तर कोल्हापूरमध्येच होत आहे असं राजवाडे सांगतायत. म्हणजे कसं, आता क्षत्रिय तर आलेच, म्हणजे जे नाहीत असं अलीकडचे सनातनी लोक म्हणतायत, जुन्या लोकांना फॉलो करून, म्हणजे गागा भट्टांना बाजूला करून की एवढेच वर्ण आहेत कलियुगात, दोनच वगैरे नाही, तर ब्राह्मण आणि शूद्र यांच्याबरोबर क्षत्रिय आहे असं शाहू महाराज म्हणतात. आणि मग आता राहिलं काय, वैश्य वर्ण. मग जसं पूर्वीच्या काळात आणखीन वैश्य म्हणजे आणले लोकांनी बाहेरून, तसं कोल्हापुरामध्ये एक वैश्य वर्ण आणून ठेवले वर्णाचे लोक, की आता खुद्द कोल्हापुरामध्ये आपल्याला सलग चातुर्वर्ण व्यवस्था मिळेल. म्हणजे ते आणि म्हणून त्यांचा शाहू महाराजांच्या चळवळीला पाठिंबा. या अर्थाने मुद्दा असा आहे की हा शिवसमर्थ योग यांना वाटतो. मग असा जर वाटत असेल, त्या दोघांचं काम परस्परांना इतकं पूरक आहे, तर मग त्यांच्यामध्ये घनिष्ठ संबंध असला पाहिजे, हा मुद्दा आला. मग त्यातला वैचारिक भाग त्यांच्या पुस्तकात मिळेल, ग्रंथामधून मिळेल, आणि तो ग्रंथ म्हणजे दासबोध. म्हणजे आता पहिला मुद्दा कसा आला, पहिला मुद्दा असा आला की दासबोधाचं इंटरप्रिटेशन हे आपणाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याला पाठिंबा देणारा ग्रंथ, त्यांच्या कार्याचं स्पष्टीकरण करणारा, समर्थन करणारा ग्रंथ असं करता आलं पाहिजे. आणि एकट्या शिवाजी महाराजांचंच नाही, त्या काळातल्या स्वातंत्र्योत्सुक सगळ्या लोकांच्या संदर्भात हे लागू आहे. म्हणून मुळात दासबोध ह्या नावाची फोडच करताना, समाज सोडवताना राजवाड्यांनी वेगळ्या प्रकारे सोडवला. आता दास म्हणजे समर्थ रामदास स्वतःला रामाचा दास म्हणून घ्यायचे, तर दासबोध याचा अर्थ रामदास बोध. खरंच तिचा आपण राम शब्द आदळून ठेवला. राजवाडे म्हणतायत की त्या काळातले मुसलमानांचे गुलाम झालेले सगळे जे कुणी लोक होते महाराष्ट्रातले, भरतखंडातले, ते दास आहेत. आणि दासबोध म्हणजे दासांना केलेला बोध, म्हणजे गुलामांना केलेला बोध, की तुम्ही उठा, जागे व्हा, धर्माकडे वाटचाल सुरू करा, म्हणजे मग तुम्हाला तुमचं राज्य मिळेल, तुमच्या पद्धतीची समाज रचना स्थापन करता येईल, हे राजवाडे सांगतात. म्हणजे राजवाड्यांचा विचार हा अशा अर्थाने महाव्यवस्थेचा विचार आहे की जिचा एक एक काय प्रवक्ता किंवा प्रकर्ता म्हणूयात आपण समर्थ रामदास आहेत आणि दुसरे शिवाजी महाराज आहेत. हा तो मुद्दा आहे. आता एवढंही थांबत नाही, इथपर्यंत झालं. तुम्हाला दासबोधाचं तसं समजा इंटरप्रिटेशन करता आलं असं आपण गृहीत धरू. भले रामदास स्वामी स्वतः म्हणेनात का की मुख्य ते हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण. तर हरिकथा निरूपण खूप केलं आत्तापर्यंत रामदासी पंथाच्या लोकांनी, आता राजकारणाकडे वळलं पाहिजे असं यांनी सुचवलं. आणि त्याप्रमाणे मग शिवचरित्राची सुद्धा मांडणी करता आली पाहिजे आणि रामदासांच्या चरित्राची. म्हणजे त्यांचे फक्त विचारच नव्हे तर त्यांचं चरित्र, त्यांची चरित्र एकमेकात गुंतता आली पाहिजेत तुम्हाला. म्हणून एका बाजूला समर्थ रामदासांच्या विचारांचं एक वेगळं इंटरप्रिटेशन, आणि त्या दोघांच्या म्हणजे समर्थ आणि शिवाजी महाराज यांच्या चरित्रांचं इंटरप्रिटेशन हे वेगळ्या पद्धतीने करायला पाहिजे, अशी भूमिका घेऊन राजवाडे पुढे आलेले आहेत. हे जर तुम्हाला समजलं तर तो सगळा बर्म्युडा ट्रायंगल काय आहे कळेल. आपण त्याचा विचार करणार आहोत, निश्चितपणे करणार आहोत. तर ही गोष्ट तुम्हाला मला सांगायची आहे की राजवाडे असं का म्हणायला लागले. मग पुढचा मुद्दा येतो ना, म्हणजे सुरुवातीच्या त्यांच्या एकूण पारंपरिक आर्य समाज पद्धतीच्या पुरस्काराप्रमाणे चातुर्वर्ण व्यवस्था आहे आणि भारतामध्ये ती आता त्या वर्णव्यवस्थेमध्ये खरं तर सगळ्या जगामध्ये सामान्यपणे स्त्रियांना काय म्हणतात त्याला महत्त्व दिलं जात नाही, तुच्छतेने पाहिलं जातं, अधिकार नसतात. आणि आधुनिक लोक तर म्हणजे आदर करायचे जे सगळे लोक होते इथले ते त्या अधिकाराच्या बाजूचे होते.
हा एक संघर्ष सुरू झाला महाराष्ट्रामध्ये. मग तिथे राजवाडे सामान्यपणे परंपरेला धरून स्त्री आणि शूद्र यांना एकत्र आणतात, असं त्यांना ट्रीट करतात. म्हणजे त्रैवर्णिक पुरुष एका बाजूला आणि चौथा वर्ण आणि चारी वर्णातल्या स्त्रिया असं आहेत. म्हणजे चला, तर पुढे राजवाडे तिथेही तुम्हाला दिसतं की बदललेले आहेत. आणि ते कुठे तुम्हाला दिसतं, ते त्यांच्या लेखनात नाही हा मुद्दा सापडणार. पण तो जर मुद्दा तुम्हाला पाहायचा असेल तर तो तुम्हाला श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी लिहिलेल्या, राजवाड्यांना समोर ठेवून राजवाड्यांना नायक करून लिहिलेल्या 2 कादंबऱ्यांमध्ये पाहायला मिळेल. आणि त्या कादंबऱ्या म्हणजे गोंडवनातील प्रेमवदा आणि दुसरी म्हणजे ब्राह्मण कन्या. तर त्याच्यात फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे. त्याचे जे नायक आहेत ना, ते नायक आहेत वैजनाथ शास्त्री धुळेकर. आता धुळेकर नावावरून तुमच्या लक्षात आलं असेल की राजवाड्यांनी भारतीय संशोधक मंडळ म्हणजे पुणे सोडलं आणि धुळ्याला गेले, त्यामुळे ते धुळेकर आहेत. तर धुळेकर म्हणजे राजवाडे. आणि वैजनाथ हे नाव कुठं आलं? यांचं नाव वैजनाथ नाही, यांचं नाव विश्वनाथ आहे. राजवाड्यांच्या थोरल्या भावाचं नाव वैजनाथ होतं. ते सुद्धा फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्राध्यापक होते. त्यांचं व्याकरण संस्कृत वगैरे फार, पण त्यांचं आणि यांचं पटायचं नाही, कारण ते पुरोगामी विचारांचे होते, प्रागतिक विचारांचे होते. हा एक मुद्दा आहे, तर तो बाजूला ठेवू. तर यांनी काय केलं, खुबीनं बरोबर विसुभाऊ राजवाडे म्हणजे विश्वनाथ काशीनाथ राजवाडे पुढे राहतील उभे, अशा पद्धतीने त्यांचीच आठवण व्हावी म्हणून त्यांचं नामकरण वैजनाथ शास्त्री राजवाडे असं केलं. बरं, ते विधुर आहेत. आता खरं तर लेखकाला, कवीला स्वातंत्र्य असतं निर्मिती करण्याचं, जरूर तिचं काल्पनिक घटक आणण्याचं, कादंबरीकाराचं स्वातंत्र्य असतं. म्हणून त्यांनी काय दाखवले माहिती का, केतकरांनी, की एक शारदाबाई नावाच्या बाई असतात आणि त्यांचे आणि या राजवाड्यांचे म्हणजे वैजनाथ शास्त्रीचे चांगले संबंध असतात. म्हणजे हो, धुळेकरांचे असतात, वैजनाथ शास्त्री धुळेकरांचे. आणि मग त्यांच्यामधला डायलॉग होतो. हे फार पुढचं इंटरेस्टिंग प्रकरण आहे सगळं एकूण. आता हे सगळं होत असताना एक गोष्ट मला तुम्हाला अशी सांगायची आहे की त्या पहिल्या भागामध्ये राजवाड्यांचा म्हणजे वैजनाथ शास्त्री धुळेकरांचा म्हणजे इथपर्यंत नक्कीच राजवाड्यांचा सुद्धा म्हणता येईल, खऱ्या राजवाड्यांचा असा विचार आहे की स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, स्वराज्य मिळवलं पाहिजे. पण कोण मिळवणार? ज्यांचं गेलं ते मिळवणार ना. त्याची एजन्सी काय आहे? कोण एजंट होऊ शकतं? जसं मार्क्स म्हणतो की वर्गविहीन समारचना करायची असेल तर कामगार एजंट म्हणून पुढे येतील, इतिहासाचे कर्ते म्हणून पुढे येतील, प्रकर्ते म्हणून पुढे येतील, अधिकर्ते म्हणून पुढे येतील. तिथे ते केतकर सांगतात राजवाड्यांच्याकडनं की राज्य कोकणस्थांचं गेलेलं आहे. कधी कधी ते ब्राह्मण आणि मराठी दोघांचाही उल्लेख करतात, तर ते तुम्हाला खूप राजवाड्यांच्यात दिसेल. आणि म्हणून ज्यांचं गेलं त्यांनीच मिळवलं पाहिजे, म्हणून ते कोकणस्थांचंच काम आहे. राज्य त्यांचं गेलेलं आहे आणि तेच मिळवतील. म्हणजे एका बाजूला तो कोकणस्थांना हे पण आहे, म्हणजे तुम्ही उठा, काहीतरी करा. आणि खरोखर त्या काळात कोकणस्थ ब्राह्मण या उद्योगामध्ये पुढे होते, हे मान्य करायला काही कोणाची हरकत असायचं कारण नाही. तर हे ते राजवाडे आहेत. आणि मग ते त्या कॉन्टेक्स्टमध्ये बाकीच्या जाती जमातींची भारतभरच्या निंदा करतात, की त्यांच्यावरती टीका करतात. पुढे हे झालं गोंडवनातील प्रेमवदामध्ये. आता जेव्हा ब्राह्मण कन्या येते तेव्हा आता ही जी मतं आहेत ती राजवाड्यांच्या कुठल्याही स्वतःच्या लेखनात तुम्हाला दिसणार नाही. म्हणजे 2 शक्यता काय आहेत, एकतर केतकरांनी आपली मतं राजवाड्यांच्यावरती लादली, ही एक शक्यता आहे. किंवा दुसरी शक्यता अशी आहे की केतकर आणि राजवाडे यांच्यामध्ये जो संवाद असायचा त्या संवादामधून ते माहीत झालं केतकरांना. कारण तिथे सुद्धा एक लेखनिक आहेत अण्णासाहेब नावाचे, कोणाचे, त्या धुळेकर शास्त्रींचे, ते लिहून घेतात. मग जणू काही केतकरच ते आहेत असं आपण म्हणू शकतो काही प्रमाणामध्ये. आणि राजवाडे त्यांना सांगतायत, म्हणजे धुळेकर त्यांना सांगतायत असं आपण म्हणू शकतो. तर त्याच्यात त्यांची दृष्टी एकदम वैश्विक होते. आणि ते नको असल्या भानगडी वगैरे वगैरे असं असं म्हणतात. आणि आश्चर्य वाटतं एकदम यंदा अण्णासाहेबांना की काय काय हे कसं काय, पूर्वीचं तुम्ही असे म्हणायचे. नाही म्हणले, आता माझी मतं बदललेली आहेत, मी विश्वबंधुत्वाकडे चाललेलो आहे. आणि नॉट ओनली दॅट, स्त्रियांबद्दलची मतं बदलली ना, म्हणजे चक्क ते स्त्रीवादी झाले आहेत. म्हणजे
त्यात ते जे बोलतात ते खरं तर आगरकरांच्या पठडीतलं वाटतं, एखाद्याला वाटेल की त्यांच्या पठडीतल्या एखाद्या माणसांनी ते सांगितलं तर चालण्यासारखं आहे. म्हणजे वामन मल्हार जोशींनी सांगितलं उदाहरणार्थ, कदाचित हरिभाऊ आपट्यांनी सांगितलं, हे ओके. पण हे आता वैजनाथ शास्त्री राजवाडे सांगतायत, आणि ते सांगतायत की स्त्रियांनी बंद केलं पाहिजे पुरुष व्यवस्थेच्या विरुद्ध. मग सगळ्या प्रकारच्या स्त्रिया, कुमारिका असतील, लग्न झालेल्या असतील, लग्न मोडलेल्या असतील, त्यांनी पुढे यायचं आणि पुरुष सत्तेच्या विरुद्ध बंद करायचं. हे वेगळ्या प्रकारची सगळी मांडणी आहे राजवाड्यांची. मी तुम्हाला काय सांगतोय, मी राजवाड्यांच्यावरती टीका करतो. संपूर्ण माझं गरजा महाराष्ट्र पुस्तक हे राजवाड्यांचं क्रिटिक आहे. पण त्याचा अर्थ असा नाही की नाही, राजवाड्यांच्याकडे मी जातीय दृष्टीने पाहत नाही. आता प्रत्येक जण महाराष्ट्रातला, भारतातला कुठल्या ना कुठल्या जातीमध्ये जन्माला आलेला असतो. काही प्रमाणात, कमी जास्त प्रमाणात त्याला त्याच्या जातीबद्दल काही एक नाही म्हटलं तरी अफिनिटी असते. पण प्रत्येक गोष्ट त्याची त्याच अँगलनी पाहिजे असं नाही. त्यात बदल होऊ शकतो, जो इथे तुम्हाला झालेला दिसतो. एकीकडे गांधीजींना मानणं आहे, दुसरीकडे अशा पद्धतीने विश्वबंधुत्वाचा आणि स्त्रीप्रधान समाज रचनेचा विचार करण्यासारखा आहे, हे राजवाडे करतायत. तर हा मुद्दा आपण समजून घेतला पाहिजे. हा जर समजून घेतला ना, तर आपल्याला या गोष्टींकडे पाहताना त्या लोकांच्यावरती जे पूर्वी लोक होऊन गेले आणि ज्यांची आपल्याला मतं पटत नाहीत, त्यांचा रागराग करण्याची गरज नाही वाटत. ते समजून घेतलं पाहिजे. ते कुठल्या व्यवस्थेमध्ये होते समाजात, ते स्वतः त्या व्यवस्थेच्या कुठल्या उपव्यवस्थेमध्ये होते. त्याच्याशिवाय तुम्हाला एका जातीमधल्या मोठ्या जातींची भांडणं कळणार नाहीत. तिथे काय करणार तुम्ही? ब्राह्मणांच्या विरोधामध्ये बाकीच्या जाती आहेत, ब्राह्मणेतर असं म्हणून ब्राह्मणेतर एकत्र होतात, फाईन, म्हणजे तो एक फार मोठा टप्पा झाला आपल्या इतिहासामधला. पण ब्राह्मणांच्या अंतर्गत ज्या जाती आहेत, उपजाती, त्यांच्यातल्या याचं काय करणार? राजवाडे त्याच्यातही अग्रेसर आहेत. राजवाड्यांनी एकही पोटजात ठेवली नाही ब्राह्मणामधली. त्यांनी यजुर्वेदी ब्राह्मणांना धारेवर धरलं, त्यांनी सारस्वतांना धारेवर धरलं, त्यांनी कराड्यांना धारेवर धरलं, त्यांनी कोणाला धरलं नाही ते सांगा. गोवर्धन, हे सगळे लोक, पैसे अमुक तमुक जे कोणी ब्राह्मण म्हणणारे त्या काळामध्ये पोट जातीचे लोक होते, त्यांच्यावर सुद्धा राजवाडे प्रसंगोपात. कराडे ब्राह्मणांना सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे, तर इथे राजवाडे समजून घ्यायचे आहेत आपल्याला, काय करतात असं ते. आणि त्याचं एक कारण म्हणजे त्यांना हे स्वराज्य मिळवायचं आहे आणि स्वराज्यामध्ये परत एक चांगली व्यवस्था असली पाहिजे, यासाठी घाई आहे. मग म्हणून तर ते शेवटी स्त्रियांचं वकीलपत्र घेऊन पुरुषी सत्तेच्या विरुद्ध, जर आपण केतकरांचं म्हणणं काय धरलं तर, उभे राहतात. हे जर आपल्याला समजलं तर आपण कुठल्याही ट्रँगलमधनं बऱ्याच प्रकारच्या बाहेर पडू शकू, एवढं मला या निमित्ताने सांगायचं आहे. आता हा जो मुद्दा आहे ना, मी एक ट्रँगल म्हणताना 3 कोण तुम्हाला आयडेंटिफाय करावे लागतात, म्हणून मी ते समर्थ तुकाराम महाराज आणि शिवाजी महाराज असे केले. पण मुद्दा फक्त व्यक्तींच्या पुरतं मर्यादित राहत नाही ना. समर्थांचा एक संप्रदाय आहे, लक्षात घ्या. संपूर्ण ज्याला रामदासी संप्रदाय असं म्हटलं जातं, किंवा काही लोक समर्थ संप्रदाय म्हणतात. समर्थ संप्रदायाला बाजूला ठेवून तुम्ही एकट्या रामदासांचा विचार नाही करू शकत. आता शिवाजी महाराजांचा भले संप्रदाय नसेल, पण त्यांच्या बाबतीत हे लागू नाही होणार. पण त्याच वेळेला महाराष्ट्रामध्ये डॉमिनंट असणारा संप्रदाय तो म्हणजे वारकरी संप्रदाय आहे. आणि वारकरी संप्रदाय दृढमूल झालेला असताना, एस्टॅब्लिश असताना, तिथे समर्थ रामदास एक वेगळा संप्रदाय घेऊन येतात. मग साहजिकपणे पुढचा प्रश्न येतो ना की वारकऱ्यांचं काय करायचं. तर त्यांची परंपरा इतकी जुनी आहे, ज्ञानेश्वर महाराजांच्या काळापासून, किंवा त्याच्या अगोदरपासून आहे. ती असताना इथे हा कशाला नवीन संप्रदाय आहे? ती संत परंपरा आहे, ज्ञानेश्वरांपासून सुरू जाऊन तुकोबांच्या पर्यंत आलेली, आणि अगदी 18व्या-19व्या शतकात राजवाड्यांच्या समोर त्यांना दिसत असलेली, त्याची व्यवस्था लावता आली पाहिजे ना. हा मुद्दा जो आहे ना, तो फार एक हा प्रोग्राम असतो पहा, हा एक रिसर्च प्रोग्राम म्हणतो आपण. तुम्हाला त्या प्रोग्राममध्ये सगळ्या गोष्टींची व्यवस्था लावावी लागते. तर ते लावायचा प्रयत्न करतात. मग आपोआपच तुम्हाला अभ्यासांची काय आवश्यकता आहे, त्यांच्या वेगळ्या विचारांची, त्यांच्या वेगळ्या संप्रदायाची, हे सांगताना तुलना तिकडे वारकरी संतांशी आणि वारकरी पंथाशी करावी लागते. आणि ती त्यांनी केली. आणि म्हणून तो जो वाद आहे ना, आणखीन पुढे गेला. कशी केली बघा. त्यांनी काय केलं माहिती का? आता परत त्यातला मुद्दा, परत कॉन्ट्रडिक्शन्स ही येत ना. परत एका बाजूला ते युरोपियन लोकांच्यावरती टीका करतात, ते सगळं माहिती आहे आपल्याला. इंग्रजी भाषा त्यांना आवडत नाही नंतर काळामध्ये. पण विचार मेथोडॉलॉजी ही तिकडची आहे सगळी. पण त्यांनी अशा पद्धतीने विचार केला ना. हिस्टोग्राफी कुणी तयार केली? ठीक आहे, आपण नाही तयार केली, ती त्यांची आहे. मग तिथे त्याच्या 2 पद्धती आहेत, इंडक्टिव्ह आणि डिडक्टिव्ह. त्या त्यांनी उचलल्या
आणि त्या पद्धतीने त्यांनी वारकरी आणि रामदासी यांची संगती लावायचा प्रयत्न केला. बघा मी तुम्हाला सांगतो, हे जे पुस्तक आहे ते असं 10वा खंड प्रस्तावना खंड राजवाड्यांच्या प्रस्तावनांचा, त्याला मी लिहिलेली प्रस्तावना आहे आणि त्याच्यातनं मी हे तुम्हाला वाचून दाखवतो. युरोपातील ऐतिहासिक तत्वज्ञानाच्या अनुनायक आणि निर्णायक म्हणजे इंडक्टिव्ह डिडक्टिव्ह अशा 2 शाखांचा व त्यांच्या प्रवक्त्यांचा उल्लेख करून राजवाडे असे नमूद करतात की भारतात व महाराष्ट्रात अनुनायक पद्धतीचा उपयोग उदय अद्याप झाला नसून निर्णायक पद्धतीच्या 2 शाखा मात्र येथे आहेत. त्यांचे प्रवक्ते महाराष्ट्रातील ज्ञानेश्वर व रामदास होते. आपल्या व्यक्तित्वाचा अत्यंत लोप करून ब्रह्मात विरून जाऊन सर्व सृष्टीची समबुद्धी ठेवणे हे पहिल्या शाखेचे लक्षण झाले, म्हणजे वारकऱ्यांच्या, म्हणजे ज्ञानेश्वरांच्या. समाज म्हणजे व्यक्तींचा समुदाय असल्यामुळे व्यक्तित्वाचा लोप म्हणजे समाजत्वाचाही लोप होय असे समीकरण मांडून राजवाडे सांगतात की हे लोक ज्ञान व अज्ञान, सिद्धी व असिद्धी यांना एकाच मापाने मोजतात. शिष्य म्हणजे गुरु व गुरु म्हणजे शिष्य, समभाव ना. पुरुष म्हणजे प्रकृती व प्रकृती म्हणजे पुरुष, आपण म्हणजे ईश्वर व ईश्वर म्हणजे आपण. जसे अमृतानुभवाच्या तत्वज्ञान असे अमृतानुभवाच्या तत्वज्ञानाचे विवरण करत करत बायको म्हणजे आई व आई म्हणजे बायको असा विडंबनापर्यंत ते आपला प्रवास करतात. कारण वारकरी संप्रदायाला उद्ध्वस्त केल्याशिवाय रामदासी संप्रदाय उभा राहत नाही, असा तो मुद्दा आहे. इतकी व्यष्टी आणि समष्टी यांची येथे तादात्म्य स्थिती झालेली, तेथे प्रपंच कसला आणि इतिहास कसला. रामदास हे प्रपंचवादी आहेत ना, त्यांच्या दृष्टिकोनानुसार आधी प्रपंच करावा नेट का, हे तर वचन नेहमी उद्धृत केलं जातं. या लोकांना समाजही नाही व राष्ट्रही नाही. या लोकांना म्हणजे ज्ञानेश्वर तुकारामांना फॉलो करणाऱ्यांना, वारकऱ्यांना फॉलो करणाऱ्यांना हे तत्वज्ञान समाजाच्या किंवा राष्ट्राच्या प्रपंचाला व परमार्थाला अत्यंत घातक असल्याचे सांगून त्यामुळे समाज किंवा राष्ट्र नाशाच्या पंथाला लागले असं राजवाडे म्हणतात. आणि बघा पुढचं त्यांचं, शिवाजीच्या हत्तींना, रथांना व घोड्यांना व जनसमूहाच्या मताला धाब्यावर बसवणारा तुकाराम, ज्ञानेश्वराचा शिष्य, ही ज्ञानबाद तुकारामांची जोडी महाराष्ट्रातील समाजाच्या व राष्ट्राच्या प्रपंचाला बहुत घातक झालेली आहे असा त्यांचा निष्कर्ष आहे. ज्ञानेश्वर तुकारामांच्या विचारांचे वर्णन अखिल चराचर सृष्टीशी समबुद्धी ठेवणारी कॉस्मोपॉलिटियनिझम असे करून ती महाराष्ट्राच्या नुसत्या राष्ट्रनाशासच तेवढी कारण झाली असे नाही, तर या राक्षसी उपदेशाने कला, संपत्ती, संतती वगैरे सर्व संस्कृतीचा लोप झाला असं जेव्हा राजवाडे म्हणतात तेव्हा त्यांच्यात जो पॉझिटिव्हिझम आहे, युरोपियन ठसा आहे, लक्षात घ्या. प्रत्यक्षार्थवादी तो राष्ट्रवाद टोकाला पोचलेला असतो, हे वेगळं सांगायला नको. ज्ञानेश्वरीतल्या ज्या ओव्यात उद्धृत करतात त्या संदर्भात का जो खांडावया गाव घाली वगैरे वगैरे, ते ज्ञानेश्वरीतल्या आहेत खरी गोष्ट आहे. पण ज्ञानेश्वर तिथे श्रीकृष्णाच्या मतांचा अनुवाद करतात, ते ज्ञानेश्वरांचं मत समजायचं कारण नाही, पण ते असो. आणि अमृतानुभवाच्या तत्वज्ञानाचं त्यांनी केवळ विपर्यासच केलेलं आहे, पण तो आत्ताचा विषय नाही. मग आता गंमत त्यातली पुढची कशी होती माहिती आहे का, की हे बघा मग इतिहास म्हणजे भौतिकता आली, तर तत्वज्ञानात्मक परिस्थितीचा पगडा बसला होता ज्ञानेश्वर तुकारामांच्या महाराष्ट्रावरती यांच्यामुळं. त्यामुळे ब्रह्मसत्यम जगन मिथ्या असे मत उराशी बाळगणारे जे तत्वज्ञान, त्याला जगत जो संसार अथवा प्रपंच अथवा समाज त्याचे चरित्र जाणून घेण्यास कोणता फायदा. ज्ञानेश्वरांपासून तुकारामापर्यंत तत्वज्ञान हे असे इतिहासाला म्हणजे समाजाला म्हणजे प्रपंचाला सोडून होते. त्यामुळे शास्त्रीय ज्ञानाचा मुख्य आधारस्तंभ जो इतिहास, त्याचा उदय ज्ञानेश्वरापासून तुकारामांच्या काळापर्यंत झाला नाही. ऐतिहासिक तत्वज्ञानाचा म्हणजे प्रपंच आणि परमार्थ यांच्या एकवाक्याचा उदय त्या काळी होणे अशक्य होते. तो उदय रामदासांच्या हस्ते झाला. शके 1239 पासून शके 1779 पर्यंत ऐतिहासिक तत्वज्ञानाचा उहापोह करणारा रामदासासारखा दुसरा तत्वज्ञ झाला नाही. हा तो मुद्दा येतो आणि तिथे महाराष्ट्र धर्माचा मुद्दा येतो. त्याची आपण चर्चा नंतर करणारच आहोत. लोकांचा समज असा की महाराष्ट्र धर्मामध्येच हे पण येतात, वारकरी संत येतात ज्ञानेश्वरांपासून तुकारामांपर्यंत. रानडे भागवतांचं म्हणणं आहे, इथे राजवाडे त्यांना फोडून टाकतात, बाजूला करतात दोघांना. तर हा मुद्दा समजला पाहिजे की रामदासी पंथ आणि वारकरी पंथ यांच्यामधलं द्वैत जे निर्माण केलं ते मुळातल्या रामदासी पंथातल्या कुठल्याही चरित्रकारानं लेखकानं केलेलं नाही. आता तोच तर मुद्दा आपल्याला घ्यायचा ना पुढच्या याच्यामध्ये, की यांनी कसं
रामदासांच्या आणि रामदासी पंथांच्या मूळ विचारांचा विपर्यास केला. किती केला तर जे तत्वज्ञान मुळात बेसिकली मोक्षवादी आहे, स्पिरिच्युअल आहे इतर विचारांप्रमाणे, त्याला त्यांनी एक कनेक्ट दिली, एक ट्विस्ट दिला. आणि तो ट्विस्ट म्हणजे पॉलिटिकल ट्विस्ट. आणि हा महाराष्ट्राच्या इतिहासाचा भाग आहे, हिस्ट्री ऑफ आयडियाजचा भाग आहे हा महाराष्ट्राचा. आणि तो जर आपण नीट समजून घेतला तर हे सगळे विचारवंत आपल्याला समजून घेता येईल. नाहीतर आपण त्याला तो जातीचा म्हणून शिवाय घालणार, त्या जातीचे लोक याला हा विचाराचा म्हणून शिवाय घालणार, याच्यात आपण कधीच बाहेर येणार नाही, असं मला या निमित्ताने बजावायचं आहे. धन्यवाद. शंकर श्रीकृष्णदेव हे समर्थ संशोधनाच्या क्षेत्रातील सगळ्यात महत्त्वाचं नाव. त्यांनी खूप साधनं गोळा केली, खूप साधनं प्रकाशित केली, संस्थात्मक काम केलं आणि मुख्य म्हणजे चरित्र लिहिलं समर्थांचं. आता त्या चरित्रात त्यांची भाषा जर तुम्ही पाहिली ना, की ती कुठल्याही अभ्यासक, संशोधक किंवा चरित्रकाराच्या लेखनामध्ये न बसणारी आहे. म्हणजे असं उदाहरणार्थ की हनुमंत स्वामीची बखर मला माझ्या आईच्या कुशीसारखी वाटते, मला त्याच्यात झोप येते चांगली. किंवा ज्यांनी लिहिलंच नाही चरित्र, समर्थांचा सहवास लाभून सुद्धा त्या कल्याण स्वामींना म्हणतात की अहो कल्याण स्वामी तुम्ही हे काय केलं, तुम्ही 10-5 पदावरती बोळवण केलीत, तुम्ही मोठं चरित्र का नाही दिलं. आता गिरीधरांनी चरित्र लिहिलं समर्थ प्रताप, ते 1300 ओव्यांचं आहे, त्यांना ते म्हणतात की अहो तुम्ही 13,000 ओव्यांचं चरित्र का नाही लिहिलं. तर असा जो मुद्दा आहे ना, तो काय इंडिकेट करतो की मग जी आहेत चरित्र, लक्षात घ्या, त्यांच्या विश्वसनीयतेवरती एक प्रश्नचिन्ह टाकतो आपोआप. हे त्यांच्या त्या लेखनाच्या पद्धतीमुळे झालेलं आहे. याचा परिणाम काय होतो माहिती आहे का, की ही जी साधनं उपलब्ध आहेत त्या उपलब्ध साधनांच्या विश्वसनीयतेवरती, ऑथेंटिसिटीवरती एक प्रश्नचिन्ह उभं राहतं.